पूर्वरंग पु ल देशपांडे पान क्रमांक 91. इंडोनेशिया हा समुद्रात रत्नजडित कंठा फेकून द्यावा तसा एका पाचूच्या बेटांचा पुंजका आहे. पण बाली मात्र या कंठ्यातील कंठमणी. इंडोनेशियातल्या बेटांच्या समूहात बाली बेट एखाद्या ठिपक्यासारखंच, आपल्या गोव्या एवढं आणि गोव्यासारखंच. आपल्या नृत्य, गायन, शिल्प, चित्र अशा विविध ललित कलांचा रंगीबेरंगी गोफ विणणारं. या बेटात भारतीय संस्कृतीचे केवळ अवशेष आहेत असं म्हणणं हा या बेटाचा अपमान आहे. बाली हिंदू धर्म त्या प्राचीन भारतीय संस्कृतीच्या काळानं आणि हिंदू संस्कृतीच्या क्रूर विरोधकांनी लाथाडून मातीमोल केलेल्या अमृत कलशातला हजारो मैलांवर उडून टिकून राहिलेला अमृत बिंदू आहे. लक्ष मोती उधळून मातीत चूर होऊन जावं आणि एखादा मोती कुठेतरी दूर पडून तसाच अभंग राहावा असं हे बाली बेट. जकार्ताहून रात्री 11च्या सुमाराला बालीला जाणाऱ्या विमानातून निघालो आणि मध्यरात्री बालीमधल्या देनपसार नावाच्या चिमुकल्या विमानतळावर उतरलो. बाली हा टुरिस्टांचा स्वर्ग आहे, त्यामुळे इथले टुरिस्ट खाते अतिशय तत्पर. मी हिंदू आहे हे कळल्यावर तिथला एक तरुण अधिकारी म्हणाला, तुम्हा उभयतांचं अधिक मनपूर्वक स्वागत. मध्यरात्रीची वेळ. किर्र जंगलातून आमची मोटार समोरचा वळणदार रस्ता काठीत निघाली होती. भोवती माडांच्या राया, मधूनच झापांची छपरं असलेला झोपड्यांचा पुंजका त्या मोटारीच्या दिव्याच्या प्रकाशात दिसून नाहीसा होऊन जाई. माझ्या शेजारी बसलेल्या अमेरिकन म्हातारीनं तेवढ्यात हा वंडरफुल म्हणायला सुरुवात केली होती. एखाद्या रहस्यमय कादंबरीच्या पहिल्या पानातून जावं तसं सुमारे तास दीड तास त्या किर्र झाडीतून वाट काढीत आमची मोटार सागर बीच हॉटेलच्या टुमदार बंगली पुढे आली आणि तिथल्या तरुण बाली सुंदरीनं आमचं स्वागत केलं. रात्रीचा 1:30चा सुमार असेल, पण ती तरुणी आणि स्वागत विभागातले ते चपळ तरुण चेहऱ्यावर जागरणाचा यत्किंचितही ताण न दाखवता स्वागत करीत होते. या बेटात घड्याळ नावाची दुष्ट गोष्ट नाही हे लगेच लक्षात आलं. त्याने आम्हा प्रवाशांच्या नेमलेल्या खोल्या आम्हाला दाखवून दिल्या. 5 मिनिटातच बाली बेटानं माझं घोरणं ऐकायला सुरुवात केली. पहाटे लवकरच जाग आली. बाहेरच्या ओटीवर येऊन पाहतो तो दारात समुद्र. त्या अंधुक प्रकाशात कोळ्यांच्या चिमुकल्या होड्या मासेमारीला निघालेल्या होत्या. ओटी पुढच्या अंगणात मी फिरायला सुरुवात केली. फक्त देवळातला पहाटेचा चौघडा मात्र नव्हता. एरवी थेट एकदम गोव्यासारखं मला तिथे वाटून गेलं. मी जनाची किंवा मनाची पर्वा न करता मुक्त आवाजात सुरुवात केली. प्रिये पहा रात्रीचा समय सरुनी, रात्रीचा समय सरुनी. अण्णा किर्लोस्करांनी गुलहाऊसच्या आसपास असलीच एखादी पहाट फुटताना पाहून ते गाणं लिहिलेलं असावं. एखाद्या रम्य नाटकाची नांदी सुरू व्हावी तशी ती पहाट होती. पहाटेला स्वप्नांची परिसमाप्ती होते म्हणतात, पण बाली बेटातल्या त्या पहाटेनं एका स्वप्नाची नांदी सुरू केली आणि चांगला आठवडाभर मी त्या बालीतल्या स्वप्नसृष्टीत वावरत होतो. असा सुंदर प्रदेश आणि इतकी अशराफ माणसं मला कधीच पुन्हा पाहायला मिळणार नाहीत. इंडोनेशियावर डचांनी राज्य केलं. मुसलमानी धर्माचा इथल्या जनतेने स्वीकार केला. काहींना ख्रिस्ताला जवळ केलं, पण बालीला मात्र कोणी बदलू शकलं नाही. कोणी म्हणतात डचांनी बालीचा म्युझियम पीस केला. या बेटाचं प्रदर्शन मांडलं. त्यांच्या चित्रविचित्र चाली तशाच ठेवल्या. टुरिस्टांचं आकर्षण कायम राहावं म्हणूनही असेल कदाचित, पण जे रम्य आहे, मनोहर आहे, निष्पाप आहे ते आहेच. मात्र आहे असं म्हणताना जीभ जरा चाचरते, कारण सुधारलेल्या दुनियेकडून येणारं वारं बाली बेटावरूनही वाहू लागलं आहे. डोक्यावर विमानं घरघरायला लागली आहेत. रेडिओनं त्यांना उरल्या जगाशी जखडून ठेवलं आहे. एखाद्या तंबूतला सिनेमाही फिरत असेल. शिवाय वर्तमानपत्रेही ज्ञानाच्या कणासोबत काही मिठाचे तसे काही विषाचे कण टाकीत असणारच. हॉटेलातल्या त्या बगीच्यातून मी आणि माझी पत्नी नाटकातल्या बगीच्याच्या प्रवेशातून हिंडल्यासारखे हिंडत होतो. समुद्र किनाऱ्याच्या इतके जवळ इतका गर्द बगीचा क्वचित पाहायला मिळतो. माडा पोफळींच्या राया असतात, पण इथे माड पोफळींखेरीज इतरही इतकी झाडं होती की काही वेळानी आम्ही त्या झाडांकडे पाहत नसून ती झाडंच ही कोण मंडळी आली आहेत आमच्याकडे म्हणून आमच्याकडे पाहतायत की काय असं मला वाटायला लागलं. मला अज्ञात असलेल्या फुलांनी बहरलेली ती रोपटी. एखाद्या शिशुवर्गात शिरल्यावर तो वर्ग जसा काहीशा भीतीनं नि काहीशा गमतीनं नव्या पाहुण्यांकडे पाहतो, तशी ती फुलं आमच्याकडे पाहत होती. आम्ही पुढे सरकल्यानंतर त्यांनी एकमेकांकडे पाहून मिश्किलपणानं डोळेही मिचकावले असतील. ही फुलबाग त्या भल्या पहाटे इतकी टवटवीत जागी होती. वेलींचंही अंग धुणं झालं होतं.
वृद्ध वृक्षांचा समुदाय तेवढा अजून झोपेतल्या डुलक्या देत होता. काही जागी, काही झोपलेली अशी त्या सागर बीच हॉटेलातली ती बाग एखाद्या मुलामाणसांनी, लेकी सुनांनी भरलेल्या नांदत्या गाजत्या एकत्र कुटुंबासारखी वाटत होती. उणीव होती ती पहाटेचे मंगलपाठ म्हणणाऱ्या, सृष्टीच्या गाणाऱ्या भाटांची. बाली बेटात जर मला कुणी शोधून सापडले नसतील तर हे पक्षी. इतक्या सुंदर बेटावर पाखरं का नसावीत? त्या भाटांची उणीव मी माझ्या गाण्यांनी भरून काढत होतो. कदाचित त्या स्वरांनीच भयभीत होत होत ते पक्षीगण बेट सोडून त्या दिवशी बेपत्ता झाला असल्यास न कळे. शापसंभ्रमातल्या पुंडरिकासारखा मजवरी तरु कुसुमरेणू वरुणी ढाळती म्हणत म्हणत माझ्या सहधर्मचारिणी समवेत मी त्या बागेतून हिंडलो. बाली बेटावरच्या त्या पहाट वाऱ्यानं आम्हाला पुरतं झपाटलं होतं. पहाटेचं एकच सुंदर स्वप्न दोघांनाही एकदम पडलं होतं. बगीच्याचा सीन आटोपून आम्ही पहिल्या चहाची तहान लागल्यामुळे पुन्हा ओसरीवर आलो. बैरा चहा पाण्याची तयारी करीत होता. अंगणापुढे एक दगडी गडगा होता. गडग्यापलीकडे समुद्रकिनारा. मच्छीमारांच्या होड्या आता बऱ्याच दूर गेल्या होत्या. लाटांचे गार हिरवेपण संपून आता चांदी उकळायला लागली होती आणि त्या दगडी कुंपणावर 10-15 माणसं आमच्या परत यायची वाट पाहत बसली होती. तेवढ्यात चहा आला. ओसरीवर चहा घेत आम्ही बसलो. ती माणसं त्या गडग्यावर चुपचाप बसलेली होती. प्रत्येकाच्या जवळ एखादी पेटी, कपड्यात गुंडाळलेल्या काही वस्तू, काही गोष्टी होत्या. सगळेजण आमच्या चहापानाकडे स्टेजवरच्या नाटकातल्या चहापानाकडे प्रेक्षक पाहतात तसे पाहत होते. कोणी हाफ पॅन्ट शर्ट, कोणी पॅन्ट बुश शर्ट असा पोशाख घातलेले मध्यम बांध्याचे गहू वर्णाचे असे लोक हे बाली लोक सकाळच्या पारी त्या गडग्यावर बसून हॉटेलातल्या पॅसेंजर लोकांचा चहापान विधी बघण्यासाठी तिथे जमत असावेत असं जर मला वाटलं नाही तरी हे इथे कसली वाट पाहतायत हेही कळेना. काही वेळाने त्यांच्यातला एक धीट इसम पुढे आला. त्यांनी मला अगम्य भाषेत काहीतरी विचारलं. मला काही कळलं नाही आणि मी माझ्या भरतनाट्यमच्या मुद्रा सुरू केल्या. मंडळींच्या चेहऱ्यावर जरा हसू फुटलं. त्यांनाही धीर आला आणि मलाही अंदाज आला. माथेरान महाबळेश्वरला साहेब अस्सल सांबार लेदर आहे किंवा साहेब आनेस्टीबद्दल शंका नको, अस्सल मध म्हणजे अस्सल मध, आपण हानीमध्ये काकवी घालणारातले नाही काय, असं म्हणत निरनिराळ्या वस्तू विकणारे लोक जसे दबकत सामोरे येतात त्यांचेच हे भाली भाऊबंद. त्यातले निम्म्याहून अधिक चित्रकार आणि बाकीचे लाकडी मूर्ती आणि इतर फॅन्सी वस्तू बनविणार होते. कुणी कातड्यावर कातरकाम केलेलं होतं, कुणाकडे मणी होते, कुणी कोरलेल्या शिंगातून मूर्ती केलेल्या होत्या. माझ्या भोवती हा म्हणता बालीतल्या चित्रशिल्पकलेचं प्रदर्शन भरलं होतं. सातारा सांगलीचा प्रत्येक माणूस जसा आयुष्यात एखादा तरी आखाड्यातल्या मातीत रंगलेला असतो तसा बालीतला प्रत्येक माणूस काहीतरी कोरून किंवा रंगवून काढीत असतो. या लोकांची बोटच मुळी कलाकुसर करणाऱ्यातली. मला क्युरिओ किंवा चित्र गोळा करण्याचा नाद नाही. नाटकात स्वतःचा चेहरा रंगवण्यापलीकडे मी फारसं काही रंगवलेलं नाही आणि दाढीच्या ब्रशाखेरीज दुसरा ब्रशही हातात धरलेला नाही. पण बालीतल्या त्या ग्रामीण कलावंतांनी केलेलं ते रंगीत आणि कोरीव काम पाहताना मात्र मला घड्याळाचा विसर पडला. त्यातल्या काही जणांना थोडंफार इंग्रजी शब्दही येत होते. मी हिंदू आहे हे कळल्यावर त्यातल्या एकानं पिशवीतनं गणपतीची सुंदर लाकडी मूर्ती काढली. श्री गजाननाची मूर्ती मला अतिशय आवडते. किंबहुना गणपतीवर मी लहानपणापासून अतिशय प्रसन्न आहे. आमच्यासारख्या स्थूल प्रकृती बैठ्या माणसांची ही एकमेव इष्टदेवता. शिवाय लेखन कामासाठी हा आम्हाला जोडणारा दुवा आहेच. गणेशा गणेशा म्हणून त्या मूर्तिकारानं मला गणपती बाप्पांची इंट्रोडक्शन करून दिली. मी देखील हस्तिदंती करून नमस्कार केला. त्या गणपती बाप्पाकडे निरखून पाहिल्यावर मला दिसलं की त्याला नाक आणि सोंड दोन्ही होती. सोंडेच्या उगमापाशीच नाकही कोरलेलं होतं. बाकीचा गणपती मात्र लंबोदर पीतांबर फणीवर बंधन होता. मी सुखकर्ता दुःखहर्ता म्हणत म्हणत गणेशाच्या मूर्तीवरचा तपशील तपासून पाहिला. अगदी रत्नखचित फरापासून ते रुणझुणती नुपुरे चरणी घागेरियापर्यंत सगळ्या गोष्टी यथासांग होत्या. ही मूर्ती विकत घ्यायचं मी ठरवलं, परंतु मूर्ती लाकडाची असूनही बरीच जड होती. विमानाच्या प्रवासात परवडण्यासारखी नव्हती. तेवढ्यात एका तरुण मूर्तिकारानं आपले सिद्धिविनायकांच्यापैकी काही विनायक नुसते 2 डोळे, सोंडेचा आकार आणि दोंद एवढ्यानीच सिद्ध केलेले असतात तशी एक मूर्ती काढली. त्या मूर्तीमध्ये तपशील नव्हता, पण सोंडेचा झोक आणि पोटाचा घेर असा एक केवळ आकृतीबंध होता. मी त्या गणपतीकडे पाहताना तो तरुण मला म्हणाला, "दिस इज पिकॅसो गणेशा." त्यानं हुबेहूबपणा त्या जुन्या तपशीलबद्ध शिल्पकल्पनेला चाट देऊन लाकडातून गणेशाची ही इम्प्रेशनिस्ट मूर्ती बनवलेली होती. मोडके तोडके इंग्रजी बोलणारा हा ग्रामीण तरुण बालीतल्या परंपरागत कोरीव आणि तपशिलानं बुजबुजलेल्या कारागिरीला वैतागला होता आणि त्यानं शिल्पकलेच्या बंडाचा श्री गणेशापासूनच सुरुवात केला होता. कुठल्या तरी अमेरिकन मासिकातून त्यांनी पिकासोची चित्रकला किंवा धातुशिल्प पाहिलेलं होतं. बालीमधल्या त्या एकलव्याला गुरु सापडला होता.
त्यानं त्या गणेशाला दिलेलं पिकासो गणेशा हे नावही मला फार आवडलं. बालीमधली पहिली पहाटच मुळी या ग्रामीण कलावंतांच्या सहवासात सुरू झाली. पुढला आठवडा ह्या रंगरेषा पानालब्धांच्या सहवासात कसा गेला ते कळलं नाही. बालीतले हिंदू स्वतःला बाली हिंदू म्हणून घेतात. इस्लाम या भेटामध्ये रुजू शकलेला नाही, परंतु प्राचीन चिनी संस्कृतीनं आणि भूतपिशाच्यादी कल्पनांनी ग्रासलेल्या हिंदू तांत्रिकांच्या उपासना पद्धतीनं मात्र या लोकांच्या दैनंदिन आचारविचारांवर विलक्षण पगडा बसवलेला आहे. देवदेवता आणि भूतपिशाच यांच्या कोपाला भिवून भिवून ही माणसं वागतात. हे चिमुकलं बेट अनिष्ट निवारणार्थ चालणाऱ्या उत्सव आणि जत्रांच्या कार्यक्रमात वर्षभर दंग असतं. इथल्या घरांची बांधणीही मजेदार. गोव्यातल्या कुळागारासारखी कुळागारं, माडांच्या आणि कोकणात आढळणाऱ्या अन्य वृक्षांच्या छायेत केलेल्या झोपड्या, 4 खांबांवर गवती पेंड्यांची शाकारणी करायची आणि खाली ओटा सारवल्यासारखा एक चबुतरा सारवून काढायचा. भिंतींची फारशी भानगड नाही. अशा 5-6 झोपड्यांचा पुंजका म्हणजे एक घर. त्याला शयन मंदिराला फक्त भिंती, एरवी उन्हा पावसापासून संरक्षण व्हावं म्हणून केलेले डोक्यावरचं छत बांधून अष्टदिशा मोकळ्या ठेवायच्या. जी काही कलाकुसर करायची ती घराभोवतालच्या दगडी कुंपणावर. इथे घरापेक्षा कुंपणाचा डौल मोठा. 4 दिशांना 4 दारं, एक मुख्य दार, त्या द्वारावर संरक्षक देवता कोरलेल्या, तोरणं काढलेली, वेलबुट्ट्या काढलेल्या. आमचा वाट्याड एक तरुण पोरगा होता. बऱ्यापैकी इंग्रजी बोलायचा. टुरिस्ट खात्यानं ह्या मुलांना खास शिक्षण दिलं आहे. त्या दिवशी आमच्याबरोबर इतर अमेरिकन प्रवासी होते, अर्थात मुख्य भरणाम हाताऱ्या बायकांचा. कुठे तोंडी लावण्यापुरती म्हणतात तशी देखील अमेरिकन तरुणी आढळेल तर शपथ. 60 उलटल्याशिवाय या बायांना हिंडायला बाहेर काढू नये असं अब्राहम लिंकननं कुठेतरी लिहून ठेवलेलं असेल असं वाटलं. आमच्या वाट्याड्यानं अमेरिकन चथा दुसऱ्या वाट्याड्यावर सोपवून तो स्वतः आमच्याबरोबर आला. मी म्हटलं, बाबा आमच्याकडे का आलास? त्यांच्याकडून तुला जरा अधिक कमाई झाली असती. पण तुम्ही हिंदू आहात, तुम्हाला माहिती देताना मला आनंद होईल. 5 मिनिटातच त्या तरुण मुलानं आम्हाला आपलंसं करून घेतलं. त्याचं नाव मुख असं होतं. त्याच्या वडिलांनी पैसे जमवून घराचं कुंपण बांधायला सुरुवात केल्यावर मुख्य प्रवेशद्वार बांधायचा मुहूर्त ज्या दिवशी केला त्याच दिवशी याचा जन्म झाला आणि म्हणून त्याचं नाव मुख. 20-22 वर्षाचा हा तरुण चांगल्यापैकी नर्तक होता, गायन शिकत होता आणि संस्कृतचा अभ्यास करीत होता. बालीतले लोक जरी धर्मानं हिंदू असले तरी संस्कृत विद्येचा लोप झाला होता. अशा वेळी सुमारे 15-16 वर्षापूर्वी इथे पंजाबातून एक आर्य समाजी तरुण आला आणि त्यानं नेटानं इथे संस्कृत विद्येचं पुनरुज्जीवन सुरू केलं. त्याचं नाव नरेंद्र पंडित. पंडितजी देनपसारला स्थायिक झाले. मुखाचे ते गुरुजी. आप्पासाहेब पंतांनीही त्यांना देण्यासाठी आम्हाला ओळखपत्र दिलं होतं. सागर बीचहून आम्ही देनपसारला जाऊन नरेंद्र पंडितांना भेटलो. फार वर्षापूर्वी जुहूहून पार्ल्याला येताना वाटायचं तसं वाटलं. आमचं पार्लं त्यावेळी टुमदार होतं, घरं होती, बिल्डिंगा होत्या. देनपसार तसंच आहे, पण रस्ते सुंदर आणि डुकरं अधिक टुमटुमीत. पंडितजींनी सुस्वागतम म्हणून बंगलीच्या फाटकापाशी येऊन स्वागत केलं. आर्य समाजी माणसं मोठी कडवी आणि निष्ठावंत. आर्य धर्माची पताका घेऊन जगभर हिंडतात. दुसरे रामकृष्ण मिशनचे लोक. पंजाबात तर स्वामी दयानंदांनी आर्य समाजाची चळवळ केली नसती तर संस्कृतचं तिथे पूर्ण उच्चाटन होऊन नुसतेच अलिफ बे राहिले असते. फाळणीनंतर नरेंद्रजी बालीमध्ये आले आणि गेल्या 15-16 वर्षात त्यांनी बालीतल्या खेड्यापाड्यातून संस्कृतच्या पाठशाळा सुरू केल्या. शिक्षक तयार केले. हिंदू शास्त्राचं, हिंदू धर्माचं पायाशुद्ध शिक्षण द्यायला सुरुवात केली. बाली हिंदूंशी आपलं तुटलेलं नातं साधण्यासाठी आटोकाट परिश्रम केले आणि ते आजही करत आहेत. वास्तविक बालीमध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र अशी चातुर्वर्ण्यावर आधारलेली हिंदू संस्कृती होती. परंतु इथला ब्राह्मण पंडित म्हणजे नुसताच तांत्रिक उपासना करणारा. धर्म म्हणजे भूताखेताना आवरून धरणारी जारण मारण विद्या. पूजाविधीत असंख्य लटपटी आलेल्या, मंत्रोच्चार पूर्णपणे बिघडलेले. नरेंद्रजींनी अक्षरशः पुनश्च हरिओम म्हणून मुलांना पाठ द्यायला सुरुवात केली. इंडोनेशियाचा धर्म मुसलमान, परंतु बालीमधल्या हिंदू धर्माला विरोध नाही. संस्कृत पाठशाळांना प्रोत्साहन आहे, मात्र त्यामागे नरेंद्र पंडितांचे पुष्कळ परिश्रम आहेत. या बाली हिंदू धर्मात चिन्यांच्या पुरातन धर्मातील भूतपिशाची आली, तांत्रिकांचे जारणमारण आले आणि धर्मस्य तत्वम निहितम गुहायाम अशी अवस्था झाली. जत्रा आणि उत्सव यांचं कारण देखील अनिष्ट देवतांची मिजाज बिघडू नये म्हणून केलेली उपासना हेच होतं. आपल्याकडेही तांत्रिकांचं खूड ह्याच कल्पनेच्या आधारावर पोचलं गेलं आहे. जाखाई जोखाईतून ज्ञानेश्वरासारख्यांनी अडाणी जनतेला गीतोपदेशाकडे नेण्याचं कार्य जसं केलं तसं कार्य करणाऱ्या बंडखोर संतांची परंपरा निर्माण झाल्याखेरीज धर्माचं खरं स्वरूप सामान्यांना कळत नाही आणि मग उरतात त्या केवळ बोकड कापारे, रेडा मारा, बळी द्या असल्या लाचलुचपती. फक्त ह्यातून उत्सवप्रियता मात्र वाढीला लागते आणि नृत्य संगीताची किंवा मूर्ती, देवालये आणि त्यांचा परिसर शृंगारण्यासाठी लागणाऱ्या कलाकुसरीची भरभराट होते.
नरेंद्र पंडितांनी वेदोक्त आर्य धर्माची ओळख करून देण्याचं काम जे चालवलं आहे ते फार छान आहे. परंतु सामान्य बाली हिंदूच्या मनावर भूतपिशाच्यांचा एवढा जबरदस्त पगडा आहे की त्यातून तो बाहेर पडेलसं मला तरी वाटत नाही. आज देखील कोकणात देवचारांचे आणि तरंगांचे राज्य आहेच की. त्याच दिवशी दुपारी मुखाबरोबर आम्ही मंगवी नावाच्या खेड्यात जत्रेला गेलो आणि मला गोव्यातल्या कवळ्याची शांतादुर्गेची जत्रा किंवा रामनाथाचा उत्सव बघायला आलोय की काय असं वाटायला लागलं. गोव्यातल्या श्रीमंत ख्रिस्ती भाटकरांच्या बायका करतात तसला पोशाख घातलेल्या शेकडो बाली तरुणी 25-25, 30-30 जणींच्या ताफ्याताफ्यांनी एकीमागून एक अशी रांग लावून जत्रेला निघालेल्या होत्या. डोकीवर घडे घेतल्यासारख्या फळाफुलांनी शृंगारलेल्या टोपल्या होत्या. त्या बायकांचे रंगीबेरंगी पोशाख, डोक्यावरच्या त्या लाल पिवळ्या किरमिजी फुलांनी सजवलेल्या आणि आत सुंदर रंगसंगती साधून रचलेल्या नैवेद्याच्या पदार्थांनी भरलेल्या टोपल्या, केळीची आणि बांबूची पानं, माडांची चुडते, हिरवे शेंद्री असोले नारळ, त्यांची तोरणं, नक्षत्रमाळा यांनी त्यांनी सगळे रस्ते असे नटलेले होते. आणि जिथे पाहावं तिथे जत्रेला निघाल्यावर खेड्यातल्या पोऱ्यापासून थोऱ्यापर्यंत साऱ्यांच्या चेहऱ्यावर जो उत्साह वाहत असतो तसाच उत्साह. क्षणार्धात मी देखील त्या गर्दीत वाजणाऱ्या ढोलाच्या तालावर देवा तुझी सोहण्याची जयजुरी म्हणायला सुरुवात केली. मंगवीच्या देवळातल्या परिसरातलं वातावरण इतकं काही कोकणी होतं की मला पेन्शनच्या गारंबीतला व्याघ्रेश्वराचा परिसर आठवला. पळीतून तीर्थशिंपडीत टुणटुण पळणारा एखादा भिकंबट मला चटकन काय हो मुंबईवाले एकटेच आलात की सकुटुंब असं विचारेल का काय वाटायला लागलं. जत्रेला आलेल्या त्या बाया बापड्या माझ्या पत्नीकडे कुतूहलाने पाहत होत्या. तिच्या कुंकवाविषयी चर्चा चाललेली होती. बाली हिंदूंच्या कपाळी कुंकू नाही, मुख्य देवळामध्ये मूर्ती नाही, भोवती शेकडो समाध्या, त्यातली एखादी मूळ पुरुषाची. त्याच्यापुढे नैवेद्य ठेवून बाली स्त्री पुरुष देवा महाराजा कल्याण कर रे बाबाच्या चालीवर गाऱ्हाणं घालत होती. भटजी पळीतून तीर्थशिंपडीत होते. लोक अगदी आपण लावतो तसं तीर्थोदक डोळ्यांना टाळूला लावित होते. मी मुखाला विचारलं, या पाण्याला तुमच्या बाली भाषेमध्ये काय म्हणतात? तीर्थ, तो शांतपणाने उत्तरला. मी चूप झालो. बाली लोक साध्या पाण्याला तोय म्हणतात आणि तीर्थाला तीर्थ म्हणतात. उद्या आपण तीर्थगंगा पाहायला जाऊ असं आमच्या त्या तरुण मुखोपाध्यायानं सांगितल्यावर मी खरोखरीच हिंदू आहे की नाही अशी मला शंका यायला लागली. जत्रेतल्या दुकानदाराची मांडणावळ, त्या दुकानांपुढली पोरंबाळं, त्यांना अंगाखांद्यावर घेऊन हिंडणारी आईबापं, देवापुढे निवेद ठेवताना दाटलेला भक्तिभाव आणि एकूण रे अर्जुना लाईटीचं बंदोबस्त झालो काही नाही की मेल्या हंसवरच रवलस इडे फुकत च्या चालीवरच्या बाली भाषेतल्या गावकर पुढाऱ्यांच्या गर्जना, एखाद्या म्हातारीनं आपल्या सुनेला गोशेवंत्याच्या सुरावर घातलेली साध, हे सारं ऐकून आणि पाहून नारळी पोफळींखाली फुललेली ती जत्रा भारतापासून हजारो मैल दूर भरलेली आहे की कधी काळी प्रलयात कोकणातलाच एखादा तुकडा वाहत वाहत जाऊन इकडे येऊन पोचला आहे या पॅसिफिक समुद्रात मला कळेना. मी बाली बेटात आहे हे विसरलो आणि कोण्या अज्ञात महापुरुषाच्या समाधीपुढे हात जोडून उभा राहिलो. त्या भटजीनं माझा भाव जाणला आणि माझ्या डोक्यावर तीर्थ शिंपडून मला शुची करून घेतलं. मुखाचंही भान हरपलं आणि मिस्टर पांदे अशी हाक मारून तो पोलगा मला कडकडून भेटला. मी त्या नैवेद्याच्या सुशोभित डाल्या निरखून पाहू लागलो. माझी पत्नी त्या बाली बायकांमध्ये हळदी कुंकवाच्या घोळक्यात बायका हरवून बसतात तशी बसली. भाषा कळत नव्हती. त्या बाया हसत, ही बिचारी हसे. नैवेद्याच्या डालीत रंगीत भात होता, करंज्या होत्या, फळं होती, अळवड्यांसारखे पदार्थ होते. मात्र त्या अळवड्या अळवाचा नसून सुकरमांस निर्मित होत्या. इथे सुकरमांस निषिद्ध नाही. महादजी शिंदेंच्या छत्रीसारख्या एखाद्या समाधीवर बसून दुसरे एक भटजी महाराज संध्या करीत होते. त्यांची संध्या म्हणजे बसल्या बसल्या भरतनाट्यम मुद्रांचा अभ्यास चालल्यासारखी वाटत होती. आपण संध्येत अस्त्रायफट म्हणताना जसं काही हात फिरवतो तसंच. पण हे भटजीबुवा बोटांची हालचाल इतकी जलद, सतत आणि मजेदार करीत होते की तयार पेटीवाल्याची बोटं देखील इतक्यात जलद चालणार नाहीत. तोंडानं मंत्र म्हणत होते. त्यांची चाल मात्र हुबेहूब आपल्या ओम यज्ञेन यज्ञमजयंत देवासारखी होती. परंपरेनं मंत्रांच्या चाली जशाच्या तशा जतन करून ठेवलेल्या होत्या. आपल्या अतिप्राचीन हिंदू समाजाचं दर्शन बालीतल्या त्या खेड्यात मला अकल्पित रीतीनं झालं. खेड्यातल्या घरांना दारच नव्हती तर कुलपं कुठली. आबाल वृद्ध सश्रद्ध होते. स्त्री पुरुष समुदाय गात होते, नाचत होते. पुरुषांच्या देखील कानांवर फुलं होती. स्त्रियांनी शृंगाराची सीमा गाठलेली होती. कंचुकीविषयी कटाक्ष नव्हता. अंगावर उत्तरीय होती, पाय अनवाणी होते. वीजच नव्हती, त्यामुळे पणत्यांची आरास होती. देवळात प्रचंड समया होत्या. नाही म्हणाल्या दुकानदारांनी किटसनच्या बत्त्या पेटवलेल्या होत्या. देवळातल्या सभामंडपात गर्दी दाटायला लागली. नाटक घातल्याशिवाय जत्रा कसली. बालीमधले जे कोणी मोचेमाडकर मंडळी दशावतारी असतील ते चोडताच्या तट्ट्यांच्या आडोशाला रंगपट मांडून भीमार्जुनाचे पार्टी होऊन रंगत होते.
सभामंडपाच्या मध्यभागी चांगला लांबरुंद रंगमंच होता. तिन्ही बाजूनं माणसं बसलेली होती. मध्ये वाट सोडलेली होती भीमार्जुनांना किंवा रावणांना जायला यायला. रात्र झाली. पूर्वजांच्या समाध्यांवरच्या पणत्यांनी आपले अस्तित्व दाखवायला सुरुवात केली. गरगरीत जेवून जाऊन खाऊन पोरं आली आणि सभामंडपात जागा धरून बसली. बाया बापड्यांना जमल्यानंतर तिथे गप्पा मारायला मजा यायला लागली. तरुण तरुणींनी सोयीस्कर जागा पकडल्या. वाजपी मंडळींनी डिंगडॉंग डिंगडॉंग करायला सुरुवात केली. रात्री महाभारतातल्या अर्जुन विवाहाचं नाटक होतं. मी मुखाला म्हटलं, नाटक पाहूनच जाऊया. नाटक रात्री 12ला सुरू होईल. अरे पण ही गर्दी एव्हापासून? आधी सुरू केलं तर इव्हिल स्पिरिट्स येतात. त्यापूर्वी वृंदगान होईल, मग पोरींच्या अंगात येईल. मग थांबा, मी विचारून येतो. मुखाने चौकशी सुरू केली. नाटक सुरू होण्यापूर्वी प्रभा व निलुत्तमांचा नाच होणार होता. त्या नाचात लहान मुली असतात. त्या मुली बाली लोकांच्या भाषेत सांगायचं म्हणजे पवित्र असाव्या लागतात. त्यांच्यापुढे धुपाटणं ठेवतात. मग समोरचा गामलान ती सुरातली काशाची भांडी बडवायला सुरुवात करतो. गायन चालू होतं. त्या गायनानं इव्हिल स्पिरिट्सच काय पण डिव्हाइन स्पिरिट्स देखील देन पसारच्या पलीकडे पसार होत असली पाहिजे तसं मला वाटलं. हळूहळू त्या मुली घुमायला लागतात. तो धुपाचा गंध, घंटानाद त्यांच्यामुळे त्यांच्या अंगात येतं आणि बेभान होऊन त्या नाचू लागतात. नाचाच्या शेवटी त्या दोघी आपले केस मोकळे सोडतात आणि केसात मळलेली फुलं खाली पडतात. ही फुलं लोक तैतात घालतात. मंगेशीचा प्रसाद किंवा औदुंबर गाणगापूरचा अंगारा घालतात, त्यातलाच प्रकार. विशेषतः साथीचं रोग पसरवणाऱ्या अनिष्ट दैवतांपासून संरक्षण व्हावं म्हणूनच हा नाच असतो असं म्हणतात. बालीमधल्या लोकांना घाई नाही. यंत्रयुगाची गती अजून तिथे पोचलेली नाही. मोटारीतून हिंडतात ते फक्त टुरिस्ट. बाकी सारे बालिकर जथ्यानं पदयात्रा करीत असतात. 10-10, 12-12 मैलांची वाट तोडवणं म्हणजे काहीच नाही. किर्र झाडीतून जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला भातशेतांच्या बांधावरून ही माणसं संथपणे चालत असतात. आम्ही मंगवीच्या देवाला दंडवत घालून पुन्हा देनपसार होऊन सागर बीच हॉटेलात आलो. तर पुढल्या अंगणात वादक वृंद हत्यारं जमवीत होता. त्या रात्री आमच्या हॉटेलातही नाच होता. नाच सुरू झाला. अजंठ्याच्या भिंतीवरून सजीव होऊन उतरलेल्या तरुणींसारख्या दिसणाऱ्या तरुणींनी आपल्या शरीराची चालवलेली उभी नागमोड पाहून मी थक्क झालो. आणि नाचाला संगीताची देखील साथ होती, ती बासऱ्यांची. या नाचाला लारी बुबुंग म्हणतात. बुबुंग म्हणजे बांबू. नाचात तरुण होते. नाचता नाचता ते त्या तरुणींच्या अगदी जवळ येत पण अंगाला स्पर्श करीत नसत. त्या नर्तकी मात्र नृत्य व्यवसाय करणाऱ्या होत्या. त्यांच्याबरोबर कुणाही पुरुषाला नृत्य करता येत असे. उदबत्तीच्या सोंगटीतून धुम्रवेल जावी तशी त्या तरुणींचं शरीर लवत होतं. ते तरुण नर्तक आणि नर्तकी नाचत नाचत एकमेकांच्या अगदी जवळ येत आणि काच पात्रात सोनेरी मासळी त्या टोकापासून ह्या टोकापर्यंत जावी तशा त्या तरुणी सुळकन दूर जात असत. हा पदन्यास इतका सफाईदार आणि अलगद होता की त्यांच्या पायातळी ते लाकडी स्टेज नसून हे नृत्य आधांतरी चाललेलं आहे की काय असं मला वाटलं. मी मुखाला हळूच विचारलं, ही जोडपी इतक्या जवळ येऊन स्पर्श देखील न करता दूर का जातात? मुखाच्या चेहऱ्यावर एकदम शिरसी मा लिख असा भाव दाटला आणि तो म्हणाला, तरुणींच्या अंगस्पर्शापेक्षाही अंगगंध अधिक मादक असतो. हॅव आय टू टेल यू दिस सर? न अतिचरामीच्या घनघोर प्रतिज्ञेवर त्रिवार तोंडी सह्या केलेला मी एक मध्यमवर्गीय हिंदू नवरा आहे हे त्या माझ्या प्राचीन धर्मबांधवाला कोणत्या शब्दामध्ये पटवून देऊ या विचारात पडून मंचावरच्या त्या अंगगंधाचा आस्वाद घेणाऱ्या त्या तरुण भ्रमरांचा मी मनातल्या मनात हेवा करू लागलो. मला विक्रमवर्षीयातल्या लोक आठवला. यदि सुरभिमस्वाप्य मुखोच्छ्वासगंधम तवरतीर भविष्यत पुंडरीकै मे किमस्मिन्. बालीवाले बेट अजूनही कालिदासाचा तो रमणीय कालगंड सोडायला तयारच नाहीत आणि आम्ही इथे मुंबईच्या घामट गर्दीत पिपात मेले ओल्या उंदीर असं जीणं जगत आहोत. सारी माणसं जणू काय नृत्य गायनासाठी जगलेली आहेत. गायन कलेचा मात्र इथे खास विकास नाही, कारण इथे गायन हे नृत्याला साथ म्हणून देता येतं. आमचा मुखमहाराज स्वतः नृत्य शिकत असल्यामुळे मोटारीतून येता जाता आम्हाला नृत्य गायनातल्या खुब्या समजावून सांगत होता. मधून त्याचा आणि आमच्या मोटार ड्रायव्हरचा एखाद्या मुद्रेविषयी किंवा बोलाविषयी मतभेद होई, कारण त्याही स्वारीनं आयुष्यात 4 पावलं त्या अंगानं टाकलेली होती. दोघेही अधूनमधून गोव्यातले तबलजी आणि सारंगीये जसं हाव तुका सांगता म्हणून भर बैठकीत तटीवर येतात तसं भांडू लागत. एखाद वेळी चाकावरचा हात सोडून ड्रायव्हर साहेब ताथई वगैरे करायला लागले तर गाडी एखाद्या खड्ड्यात जाऊन गाठील की काय अशी मला भीती वाटायला लागली. हे बालीबेट रात्रंदिवस नाचत गात असावं. मुलींना तर त्यांचे दुधाचे दात पडले की नृत्य शिकवायला सुरुवात करतात. घरात मुलींना टोपल्या विणायचं, फुलांच्या वेण्या हार करायचं, करवंट्यांवर मूर्ती कोरायचं वगैरे शिक्षण घरातल्या आजीबाईच देतात. जत्रेत हे नाच चालू असताना गर्दीत कडेवर पोरं घेतलेल्या आया देखील हे नाच अशा जाणकार नजरेनं पाहत असतात की एखादं पाऊल चुकलं तरी घरी गेल्यावर पोरींच्या पायावर माडाच्या हिऱ्यांनी फटके मारत असतील.
इथे हजारो वर्षाची परंपरा जगवायची आहे या धर्मभावनेने चाललेली ही उपासना आहे. कदाचित त्यामुळे नवीन विचार येत नसतील, पण जुन्यांनीही इतका विचार करून ठेवला आहे की तो घटवता घटवता पोरींची लग्न होतात आणि मग नव्या चिमुरड्या पुढे येतात. इथे प्रत्येकाला नाचावंच लागतं. एके दिवशी रात्री मुखानं आम्हाला एका खेड्यात नेलं. 2-3 दिवसाच्या अखंड सहवासात मुखानं हा देखील आपल्याचसारखा नाचगाणेवाला आहे हे ताडलेलं होतं. त्यामुळे कुठे कुठे नाच तमाशे आहेत याची त्यांनी माहिती जमवली. त्या खेड्यात आम्ही दिवस मावळता मावळता पोचलो. सारं बालीबेट नाचतं हेच खरं, परंतु इथेही प्रत्येक खेड्याची काही स्पेशालिटी आहे. म्हणजे धामापूरच्या अर्जुनाचा पार्टी हा जसा कळसूलच्या पार्ट्यापेक्षा उजवा तशापैकी, ताशेवाले जसे मिरजेचं नामचंद आणि चौगडेवाले वाल्याचे, तसे केचक नावाचं नृत्य करण्यात हे गाव म्हणजे नंबर 1 अशी तारीफ होती. वास्तविक आमच्या हॉटेलमध्येही केचक नृत्याचा कार्यक्रम होता, पण मुखानं आम्हाला 10 मैल दूर नेलं. ते कसलं केचक? ते अमेरिकन टुरिस्टांना ठीक आहे, आपल्याला नाही. त्यानं मला तेवढ्यात आपल्यात जमा केल्यामुळे मी त्याच्याबरोबर निघालो. सोबत 2 अमेरिकन म्हातारेही जोडल्या. रस्त्यातून जाताना गामलांची ठोकाठोक ऐकू येत होती. रात्री 8च्या सुमाराला वाटेतल्या एका खेड्यात आम्ही थांबलो. तिथेही कसली तरी जत्रा होती. तिथे स्टेजवर एका इसमानं चित्रविचित्र मुखवटे घालून काही कार्यक्रम करून पोराटोरांना पोट फुटेपर्यंत हसवायचा सपाटा लावला होता. आया बापड्याही हसत होत्या. हा आपल्या बहुरुप्याचा बाली अवतार. लोक केळीच्या पानावर काहीतरी घेऊन खात होते. दुर्यांचा तो फणसासारखा उग्रवास डोकं उठवीत होता. सर्व्हिस मोटारीच्या जमान्यातल्या स्टँडाची आठवण करून देणाऱ्या सोड्याच्या बाटल्यांचा छी असा आवाज ऐकू आला. त्या फणसाचा, त्या खाद्यपदार्थांचा आणि शेकडो बाली स्त्रियांच्या केसातल्या चाफ्याचा फुलांचा वास असतो तसं सगळे काही एकमेकांमध्ये मिसळून गेलेले होते की तेथून मी एकदम केव्हा निघतो असं मला झालं. थोडा वेळ तो बहुरूपी खेळ पाहून आम्ही पुढे निघालो आणि केचक नाच करणाऱ्या खेड्यामध्ये जाऊन पोहोचलो. केचक म्हणजे वानर. इंग्रजीत त्याला मंकी डान्स म्हणतात. पण ही वानरं साधीसुधी नव्हती. अशोकवनातल्या सीतेच्या सुटकेसाठी धडपडणारी श्रीराम प्रभूंच्या वानर सेनेतली ही वानरं. देवळापुढला सभामंडप माणसांनी फुलत होता. मंडपाला बाली लोक पोंडोपो म्हणतात. काही प्रतिष्ठित मंडळींसाठी तिन्ही बाजूंना बाकडी टाकलेली होती. तिथे आमची स्थानापन्नता झाली. मधल्या मोकळ्या जागेत एक पुरुषभर उंचीची 5-50 पाळी असलेली समई होती. केरळातल्या कथकली नाचत असते तशीच. तेवढाच प्रकाश. या 5-50 वातींच्या प्रकाशानं वातावरणात जादू आणलेली होती. वृंदवादन अजिबात नव्हतं. त्या केचक नाचाला ऑर्केस्ट्रा नसतो. समईच्या त्या प्रकाशात समोर प्रेक्षकात बसलेल्या बाली स्त्रियांचे चेहरे उजळले होते. या बायकांना फुलांचा विलक्षण सोस, चाफ्याच्या फुलाचा वास घमघमत होता. काळोखातून 100-1 तरुण आले. समईभोवती थोडंसं रिंगण सोडून बाजूला गोलाकार रांग धरून बसले. कमरेला कोळ्यांच्या फडक्यासारखं गुंडाळलेलं फडकं सोडल्यास ते पूर्ण उघडे होते. तुकतुकीत फिकट तपकिरी कांती, सडपातळ बांधा, ठेंगणे, त्यांच्या कपाळावर, कानांच्या पाळ्यांवर आणि गळ्यावर गोपीचंदनाचे टिळे, कानात फूल. सगळे जण जागा धरून मांड्या घालून बसले होते आणि मुंबईचे बाले जसे गोमूच्या नाचाची सुरुवात करण्यापूर्वी बोला जयराम दादा की जय अशी गर्जना करून नारद बोले जरासंधाला, नारद बोले जरासंधाला असा खेड्यांचा नाच सुरू करतात. ती थेट गर्जना करून त्या 100 बाली तरुणांनी केचक नाच सुरू केला. अंधारातून एक तरुणी आली. ही तरुण मुलगी त्या समईच्या प्रकाशात अंगावरच्या अलंकारांमुळे नुसती चमचमत होती. ही अशोकवनातली सीता. तिनं शोक केल्याचा अभिनय केला आणि भोवती बसलेल्या त्या 100 केचकांनी तिथल्या तिथे उजव्या डाव्या बाजूला घुमत घुमत चक 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 के चक 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 के चक 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 असं बोलायला सुरुवात केली. कथकात जसं तातई थकदई तातई थकदई असे बोल असतात तसे चक 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 के चक 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 असं ते सुरू झालं. त्या एवढ्या बोलाचं मंद्र, मध्य आणि तार सप्तकात ते 100-1 तरुणांचं म्हणणं इतकं लयबद्ध होतं की त्या पहिल्या आवर्तनातच माझ्या अंगावर सर्रकन काटा येऊन गेला. त्या 5-50 वातींचा तो शांत प्रकाश, त्यात ते आवाज, समईपुढे सुवर्णरेखेसाठी उजळून निघालेली कारुण्यमयी सीता, भोवतालचा तो काळोख, सर्वस्वी अनोळखी वातावरण आणि मधूनच देवळाच्या भिंतीवर नाचणाऱ्या त्या सावल्या. छे, क्षणार्धात सारं वातावरणच मुळी भारल्यासारखं झालं आणि नाच रंगात आला. ही माकडं निरनिराळे हातवारे करू लागली. तोंडानी चकचक चकचक चालूच. त्या प्रकाशात एकदम 100-200 हातच दिसायचे. बाकीचा काळोख. वानरांचा सारा प्रयत्न सीतेचं लक्ष स्वतःकडे वेधून घ्यायचा होता. इतक्यात 2 राक्षस वेषधारी आले. बिचारी माकडं दबली. केचक 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 असा आतल्या आत धुसफुसल्यासारखा आवाज काढू लागली. सीतामाई मात्र अधोवदना होती. तिचे ओठ हलत होते. मुखानं मला हळूच सांगितलं की ती रामाचं स्मरण करते आहे. अमेरिकन आजी माझ्या कानाशी लागून म्हणाली, ती मध्ये बसलेली बाई कोण? मी म्हणालो, रामाची बायको सीता. हाऊ वंडरफुल. इजंट शी चार्मिंग? इजंट शी? बट वेअर इज रामा?
आजींच्या शंका फार. मी मनात म्हणलं, रामा भांडी घासतोय, गप बसायला काय घेशील. इथे केचकच्या त्या विविध लयकाऱ्या चालल्या होत्या की त्या काळोखात देखील साऱ्या प्रेक्षकांचं हरपलेलं भान दिसत होतं. सारं गाव सीतामुक्तीसाठी आतुर झालं होतं. सगळ्यांनी श्वास कोंडलेले होते. भोवतालचं विश्व नष्ट झालं होतं. जीवनाची गती थांबलेली होती, उरलेली होती ती समयी सीता आणि सेतू पार करून आलेली ती केचकच्या सवाई दीड दुगणीच्या लईंनी बेफान करणारी वानरं. इतक्यात सारांचे आवाज तारसप्तकाला पोचले. लईनं शीक गाठली. सारी माकडं एका लईत उठून उभी राहिली आणि त्या गर्दीत सीतामाई एकदम लुप्त होऊन गेली. झटक्यात संतावलेल्या लईत वानरं खाली बसली आणि बघतो तर काय, त्या उभ्या गर्दीतून वाट काढून सीते शेजारी उभय कर जोडलेला दास मारुती एका झटक्यात तोही उठून उभा राहिला. तो त्याचा वानरवेश आणि उभारलेले बाहू पाहता पाहता त्या बैठ्या वानरसडेपुढे आणि दीपशिखेसारख्या सीतेपुढे महाबळी हनुमंत अणुपासोनी ब्रह्मांडा एवढा झाल्यासारखा भास झाला. त्यानं त्या दोन्ही राक्षसांना झाडासारखं मुळापासून उचलून आपटलं. भयभीत सीता उठून उभी राहिली. केचकांनी उठून चित्कार केला आणि ते पुन्हा खाली बसले. तेवढ्यात ते राक्षस त्या अंधारात गुप्त झाले. वानरं अशा चतुराईने उठत बसत की त्या उभ्या गर्दीतून केलेली एंट्री आणि एक्झिट कळत देखील नसे. हनुमंताचा मुखवटा, त्याची शेपटी, अंगावरचे वीत लांब केस, सगळा थाट असा हुबेहूब होत्या की पुण्यातल्या तमाम मारुतींनी त्याची आई टुसणी घ्यावी. मारुतराय श्रीरामाकडून मुद्रिका घेऊन आलेले होते. भोवतालची वानरसेना चकचक चकचक करून आपल्या गटातला हा माणूस आहे अशी सीतामाईला सूचना देत होती. माणसाची बोली न जाणणारी ती माकडं. त्यांनी ती सीते हा रामदूत हनुमान आहे हे सीतेला समजावून सांगण्यासाठी चालवलेली तडफड अंतःकरणाला पीळ पाडणारी होती. त्या खेड्यातली माणसं आठवड्यातून 3दा तरी केचक नृत्य करीत असावीत. नाचणारे लोक म्हणजे गावातलेच, सर्वांच्या परिचयाचे 12 बलुतेदार, पण त्या क्षणी ते वानर होतात. गावातली पोरं सीता होती, पण सारेजण रामकथेत रंगलेले होते. मुख महाराजांचा आणि तिचा विशेष लोभ असावा, कारण अशी सीता सगळ्या बालीत नाही असे तो सांगत होता. त्या मुलीचं नावही त्यानं मला सांगितलं. गावातल्या सुताराची का सोनाराची कोणाची तरी ती मुलगी होती. इथल्या मुलींच्या नावात एका मुलीचं नाव मिस मारुती असंही होतं. मरुकन्या ती मारुती. सीतेनं शेवटी एकदा हनुमंताकडे पाहिलं आणि त्याच्या हातची मुद्रिका पाहिल्यावर तिनं जो अभिनय केला तो भोवतालच्या प्रेक्षकांच्या डोळ्यांच्या कडा भिजवून गेला. आता केचक नृत्याला भलताच रंग चढलेला होता. चकचक केचकची लय दुगणी चौगणीतून आटपट वाढलेली होती. इतक्यात एक विलक्षण आरोळी आली. आयांच्या स्तनांना लागलेल्या पोरांनी दचकून अंग काढलं. सारी सभासुद्धा थरकली. कुंभकर्णाने प्रवेश केला होता. मग हनुमंताची आणि कुंभकर्णाची झोंबाझोंबी सुरू झाली आणि कुंभकर्ण आणि त्याचे सहचर यांनी हनुमंताला पकडून रावणापुढे नेलं. अशोकवनात सीता एकटीच राहिली. भयभीत माकडं चकचक चकचक केचक करत अंधारात नाहीशी झाली. त्या माकडांच्या गर्दीतून सीता देखील नाहीशी झाली. गर्दी ओसरली. सभामंडपात मध्यावर तेवढी समयी मात्र विरहिणीसारखी एकटीच जळत राहिली.